नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी टॅलीमध्ये वर्किंग करत असताना टॅली TDS विथ GST कसं वर्किंग करायचं ते आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। या ठिकाणी सांगितलं आहे क्रिएट अ कंपनी इन टॅली विथ द नेम ऑफ मिस्टर अस्मिता एंटरप्राइजेस विच इज द महाराष्ट्र अँड द कंपनी परचेस अँड व्हेरियस सर्व्हिसेस। आपण या ठिकाणी एक नवीन कंपनी क्रिएट करणार आहे, तिला आपण या ठिकाणी नाव देणार आहे IT करियर TDS विथ GST। या ठिकाणी आपण तिला ॲड्रेस वगैरे टाकायचा आहे। स्टेट आपल्याला महाराष्ट्र सांगितलं आहे, आपण बाकीच्या कन्सेप्ट सर्व व्यवस्थित त्या ठिकाणी भरून घ्यायच्यात। एंटर केल्यानंतर बघा या ठिकाणी आपण एंटर करणार आहे। एंटर केल्यानंतर आतापर्यंत आपण पाहिलं की आपण अकाउंटिंग आणि इन्व्हेंटरीला येस करत होतो आणि या ठिकाणी GSTला या ठिकाणी टॅक्सेशनला नो करत होतो, परंतु या ठिकाणी GSTमध्ये वर्किंग करत असताना आपल्याला GST इनेबल करायचं आहे। या ठिकाणी GSTचा नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। आपण या ठिकाणी एक GSTचा नंबर या ठिकाणी टाकणार आहे। GSTचा नंबर आपण या ठिकाणी टाकून घेतल्यानंतर आता बघा इथे आपल्याला त्या ठिकाणी इनेबल टॅक्स डिडक्शन ॲट सोर्सेस म्हणजे TDSलाही या ठिकाणी येस म्हणायचं आहे। आपण या ठिकाणी टॅन नंबर या ठिकाणी टाकणार आहे। टॅन नंबर म्हणजेच काय तर टॅक्स डिडक्शन अँड कलेक्शन अकाउंट नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे। बघा आपण या ठिकाणी तो टाकल्यानंतर इथे टॅन नंबर या ठिकाणी टाकू शकतो। कंपनी त्या ठिकाणी HOF असेल तर HOF टाकून द्या, तुमची कंपनी असेल तर कंपनी या ठिकाणी टाकून द्यायची आहे। एंटर करा। ॲक्सेप्ट केल्यानंतर या ठिकाणी पुढे तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे। एंटर करा। पुढे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं क्रिएट केल्यानंतर तुम्हाला GST रजिस्ट्रेशन आणि TDS नेचर ऑफ पेमेंट या ठिकाणी टाकायला आलेत। ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्हाला स्टॅच्युटरी डिटेलमध्ये त्या ठिकाणी TDSची थोडी डिटेल या ठिकाणी पाहायला भेटेल। या ठिकाणी TDS नेचर ऑफ पेमेंट या ठिकाणी तुम्हाला टाकावं लागतं। ठीक आहे, आता इथे बघा काही वर्किंग करताना तुमच्या सेक्शननुसार त्या ठिकाणी वर्किंग होतं, म्हणजे जो TDS कट केला जातो तो सेक्शननुसार त्या ठिकाणी कट केला जातो। ठीक आहे, कोणत्या सेक्शनच्या अगेन्स्ट त्या ठिकाणी किती कट करायचं हे सेक्शन त्या ठिकाणी ठरवतं। थोडक्यात TDSबद्दल जर सांगायचं जर म्हटलं तर TDS म्हणजे टॅक्स डिडक्शन ॲट सोर्सेस। ठीक आहे, म्हणजे TDSमध्ये वर्किंग करत असताना तुमचा जो काही इन्कम टॅक्स आहे तो डिडक्ट त्या ठिकाणी होत असतो आणि त्या ठिकाणी जो TDS आहे तो तुम्ही GSTवरती ॲप्लिकेबल करत असता। म्हणजे जसं त्या ठिकाणी तुम्ही GST ॲप्लिकेबल करता तसंच त्या ठिकाणी गुड्सवरतीही त्या ठिकाणी TDS ॲप्लिकेबल केला जातो। म्हणजे GSTचं बिल अप्लाय करत असताना त्या ठिकाणी तुम्हाला TDS त्याच्यावरती त्या ठिकाणी काही प्रोडक्टवरती काही त्या ठिकाणी सर्व्हिसेसवरती त्या ठिकाणी तो अप्लाय केला जातो। ठीक आहे, या ठिकाणी आपण पाहू शकतो आपल्याला TDSचं नेचर ऑफ पेमेंट या ठिकाणी टाकायचं आहे। आपण वर्किंग करत असताना रेग्युलरमध्ये या ठिकाणी ते TDSचं नेचर ऑफ पेमेंट आपण या ठिकाणी टाकणार आहे। पण सगळ्यात अगोदर आपल्याला त्या ठिकाणी जी कन्सेप्ट करावी लागेल ते म्हणजे लास्ट इयर बॅलन्स शीट आपल्याला त्या ठिकाणी टाकून घ्यावं लागेल। क्रिएटमध्ये या लेजरमध्ये आल्यानंतर आपण या ठिकाणी लास्ट इयर बॅलन्स शीट या ठिकाणी टाकणार आहे। सगळ्यात पहिलं कॅपिटल आहे, कॅपिटलचा ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी आपण टाकू 6 लाख रुपये त्या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स आपण या ठिकाणी टाकणार आहे। त्यानंतर दुसरी जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी त्याचा अंडरहेड आपण बँक अकाउंट या ठिकाणी टाकून घेऊ। बँक अकाउंट अंडरहेड टाकल्यानंतर 3 लाख रुपये आपण त्या ठिकाणी टाकणार आहे आणि जो कॅशला या ठिकाणी सांगितला आहे तो कॅशचा आपण 3 लाखाचा बॅलन्स या ठिकाणी टाकून घेणार आहे। ठीक आहे, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स आपले कोणताही डिफरंट राहिलेलं नाही आहे। 6 लाख रुपये ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी आपले दिसतात आहे। आता आपण त्या ठिकाणी आपल्या एंट्रीला सुरुवात करू। एंट्री मारत असताना कशा प्रकारे एंट्री मारायची आहे हे आज आपण त्या ठिकाणी पाहू। या ठिकाणी बघा सांगितलं आहे की कंपनी रिसीव अ बिल फ्रॉम ॲडव्होकेट देशपांडे ₹3000 टुवर्ड प्रोफेशनल फीज। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं आहे की कंपनीने बिल रिसीव केलं आहे, बरोबर आहे, पण बिल रिसीव करत असताना कोणाकडून केलं आहे ॲडव्होकेट देशपांडे। म्हणजे कंपनीने जर बिल रिसीव केलं आहे म्हणजे कंपनीला या ठिकाणी बिल भेटणार आहे। या ठिकाणी ज्या पार्टीकडून आपण रिसीव केले ती पार्टी नेम आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागेल, त्याला आपण म्हणू शकतो ॲडव्होकेट देशपांडे, म्हणजे देशपांडेंकडून त्या ठिकाणी आपण ते घेतलं आहे। आता आपण जर परचेस करत असेल तर तो आपला क्रेडिटर म्हणून या ठिकाणी काम करेल।
एंटर करा. त्यांचा GST नंबर या ठिकाणी आपण टाकून देऊ. एंटर करा. एंटर केल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. आता बघा त्या ठिकाणी आपण त्यांना प्रोफेशनल फीज ही आपली त्या ठिकाणी काय आहे, सर्व्हिसेस आहे. म्हणून आपण नेम ऑफ आयटममध्ये वर्किंग न करता Ctrl+H या ठिकाणी करणार आहे आणि अकाउंटिंग इनवाईसमध्ये वर्किंग या ठिकाणी करणार आहे. एंटर करा. एंटर केल्यानंतर त्या ठिकाणी आपण पहा आता या ठिकाणी पर्टिक्युलर वर्किंग आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी काय की कंपनी रिसीव अ बिल फ्रॉम ॲडव्होकेट देशपांडे ₹30,000 टुवर्ड प्रोफेशनल फीज. या ठिकाणी आपण प्रोफेशनल फीजचं पेमेंट या ठिकाणी बिल या ठिकाणी घेतलं आहे. बघा तो आपली इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून काउंट होईल. ठीक आहे. आता बघा इथं इनडायरेक्ट एक्सपेन्सेसवर तुम्हाला त्या ठिकाणी HSN कोड सॅक कोड या ठिकाणी टाकावा लागेल. स्पेसिफाय डिटेल हिअर. त्या ठिकाणी ती प्रोफेशनल फी असल्यामुळे त्या ठिकाणी त्याच्यावरती 18% आपल्याला अप्लाय करायचं आहे, कारण त्या ठिकाणी सर्व्हिसेसवरती 18% या ठिकाणी अप्लाय केला जातो. 30,000 या ठिकाणी घ्या. आता आपण त्या ठिकाणी त्याच्यावरती CGST अप्लाय करू शकतो. CGSTचा अंडरहेड आपण ड्युटीज अँड टॅक्सेस या ठिकाणी घेणार आहे. GSTमध्ये CGST अप्लाय करा. एंटर करा. एंटर करणार आहे. त्यानंतर HGST हा त्याच्यावरती आपण अप्लाय करणार आहे. ड्युटीज अँड टॅक्सेस GST या HGST या ठिकाणी अप्लाय होईल. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण या ठिकाणी बिल पूर्णपणे या ठिकाणी घेतलेलं आहे की कंपनीकडून त्या ठिकाणी ॲडव्होकेट देशपांडेंनी कंपनीचं त्या ठिकाणी बिल घेतलं आहे. ते प्रोफेशनल फीचं बिल आहे आणि त्याची अमाऊंट जी आहे ती 30,000ची अमाऊंट या ठिकाणी आपली घेतलेली आहे. पण त्याच्यापुढे सांगितलं आहे की ॲडव्होकेट देशपांडे इज लायबल टू पे TDS. म्हणजे त्या ठिकाणी ॲडव्होकेट देशपांडेंना त्या ठिकाणी TDS लायबल आहे, म्हणून त्या ठिकाणी TDS या ठिकाणी भरावा लागेल. आपण या ठिकाणी घेणार आहे TDS ऑन, इथं आपण घेऊ प्रोफेशनल फीज TDS अंडरहेड. आपण त्या ठिकाणी ड्युटीज अँड टॅक्सेस घेऊ, त्याला TDS मध्ये घेऊ. आता बघा या ठिकाणी नेचर ऑफ पेमेंट आपल्याला घ्यायचं या ठिकाणी क्रिएट म्हणा. इथे आपण त्या ठिकाणी टाकणार आहे TDS ऑन प्रोफेशनल फीज. सेक्शन कोड या ठिकाणी 194C या ठिकाणी टाकायचं आहे. सर्व्हिसचा त्या ठिकाणी म्हणजे प्रोफेशनल फीजचा 94C या ठिकाणी असतो. ठीक आहे. आता ह्या सेक्शनवरून त्या ठिकाणी पेमेंटचे किती टक्के आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे ते या ठिकाणी ठरेल. मी विदिन 10% या ठिकाणी घेईल. बघा इथे -3,000 या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. आता हे जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 10% या ठिकाणी घ्यावं लागेल. 194C च्या अंडर या ठिकाणी आपल्याला 10% हा TDS या ठिकाणी कट करावा लागेल. एंटर करा. पुढे सांगितलं आहे की कंपनी पे TDS, म्हणजेच कंपनीने TDS पेड केला आहे. या ठिकाणी आपण पेमेंटला एंट्री करूया. बँक ऑफ महाराष्ट्रामधून या ठिकाणी प्रोफेशनल फीजचा TDS या ठिकाणी आपण घेणार आहे. अगेन्स्ट 3,000 रुपये या ठिकाणी घ्या. एंटर करा. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी ती एंट्री कंप्लीट करणार आहे. म्हणजे कंपनी जो काही TDS आहे तो त्या ठिकाणी पेड केलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला दिसतोय. त्यानंतर सांगितलं की ॲडव्होकेट देशपांडे ॲज अ रिमेनिंग अमाऊंट पेड बाय टू हिम, म्हणजे ॲडव्होकेट देशपांडेंची जी राहिलेली अमाऊंट आहे त्या ठिकाणी ती पेड केलेली आहे. आणि त्याच्या पुढे सांगितलं आहे अल्सो पेड TDS थ्रो बँक. आपण या ठिकाणी बँक थ्रोच पेड केला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बँक थ्रो आपण पेड केलेला आहे. पण त्या ठिकाणी पुढे काय सांगितलं, ॲडव्होकेट देशपांडे रिमेनिंग अमाऊंट पेड बाय हिम. रिमेनिंग अमाऊंट तुम्ही कशी पाहणार आहे बघा. इथे मी बँक ऑफ महाराष्ट्र घेईन. रिमेनिंग अमाऊंट जर पाहिजे असेल तर ॲडव्होकेट देशपांडेंच्या इथे तुम्हाला खाली ही अमाऊंट त्या ठिकाणी दिसते बघा. 32,400 रुपये ही रिमेनिंग अमाऊंट तुम्ही पेड करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे ही रिमेनिंग अमाऊंट तुम्हाला भेटेल. पण तीच दुसरीकडे जर पाहिजे असेल तर डिस्प्ले मोर रिपोर्टला या ठिकाणी या अकाउंट बुकला या लेजरमध्ये आल्यानंतर तुम्हाला ॲडव्होकेट देशपांडेंची रिमेनिंग अमाऊंट या ठिकाणी तुम्हाला क्लोजिंग बॅलन्स पाहायला भेटेल. तुम्ही या ठिकाणी व्हाउचरमध्ये येऊन डायरेक्टली ही त्या ठिकाणी ॲडव्होकेट देशपांडेंची ही जी काही क्लोजिंग अमाऊंट आहे ही त्या ठिकाणी पेड करू शकता 32,400. एंटर करा. अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला एंट्रीज सर्व कराव्या लागतील. डेबुकमध्ये आले तर तुम्ही या ठिकाणी 3 एंट्री तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. त्यानंतर पुढची कन्सेप्ट काय की पुढचं जे डेट आहे ती 2 ऑगस्ट 2017 या ठिकाणी सांगितलेली आहे. तिथे पण सेम टू सेम एंट्री सांगितलेली आहे की कंपनी रिसीव अ बिल, म्हणजे पुन्हा एकदा कंपनीने त्या ठिकाणी बिल रिसीव केलेलं आहे मिस्टर पटेल एजन्सी. आता त्या ठिकाणी पुन्हा आपण सेम टू सेम एंट्री त्या ठिकाणी करणार आहे.
मिस्टर पटेल एजन्सी या ठिकाणी मिस्टर पटेल एजन्सीचं त्या ठिकाणी आपल्याला बिल घ्यायचं आहे, म्हणून त्याला आपण सन्ड्री क्रेडिटर या ठिकाणी टाकेल. सन्ड्री क्रेडिटर या ठिकाणी घेणारे ज्यांच्याकडून आपण बिल घेतो ते आपले ते सन्ड्री क्रेडिटर असतात. या ठिकाणी सन्ड्री क्रेडिटर आपल्याला घ्यायचं आहे, त्यांचा GST नंबर या ठिकाणी आपण घेऊ. या ठिकाणी आपण त्यांचा GST नंबर टाकणार आहे. एस करा, एंटर करा. एंटर केल्यानंतर आपण पुढे जाणार आहे. पर्टिक्युलरमध्ये या साहित्य सांगितलंय कंपनी रिसीव अ बिल मिस्टर पटेल एजन्सी ₹50,000 टुवर्ड ॲडव्हर्टाइजमेंट सर्व्हिसेस. बघा त्या ठिकाणी प्रोफेशनल फीजचं आपण पेमेंट मागच्या एंट्रीमध्ये केलं होतं. आता त्या ठिकाणी जे काही बिल आहे हे ॲडव्हर्टाइजमेंट त्या ठिकाणी सर्व्हिसेसचं बिल आहे. पुन्हा आपण पर्टिक्युलरमध्येच घेणार आहे. या ठिकाणी बघा ॲडव्हर्टाइजमेंट सर्व्हिसेस आपण या ठिकाणी घेणार आहे. आता या ठिकाणी इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये या ठिकाणी घ्या. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस घेतल्यानंतर त्याचं सॅक कोड या ठिकाणी टाकायचं आहे. ध्यानात ठेवा आपण सर्व्हिसेसमध्ये वर्किंग करतोय म्हणून त्याचं सॅक कोड आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. आता आपण 50,000 रुपये अमाऊंट या ठिकाणी घेणार आहे. त्याचा CGST त्याचा SGST या ठिकाणी कॅल्क्युलेट होणार आहे. आता पाठीमागे जर पाहिलं तर त्या ठिकाणी त्याच्या पुढेही सांगितलंय मेक अ नेसेसरी ॲडजस्टमेंट रिगार्डिंग TDS, म्हणजे त्या ठिकाणी TDS ॲडजस्ट करायला सांगितलं आहे. या ठिकाणी आपण जसा प्रोफेशनल फीजवरती TDS घेतला तसंच त्या ठिकाणी आपण ॲडव्हर्टाइजमेंटवरती पण त्या ठिकाणी सर्व्हिसेस त्याच्यावरती आपण TDS घेणार आहे. त्याचा आपण त्या ठिकाणी ड्युटीज अँड टॅक्सेस अंडर रेट टाकू. TDS टाका. या ठिकाणी बघा आपण क्रिएट करणार आहे TDS ऑन ॲडव्हर्टाइजमेंट सर्व्हिसेस. इथे पण सेम 194C या ठिकाणी घेऊ आपण, कारण दोन्हीही सर्व्हिसेसच आहे. प्रोफेशनल फी पण त्या ठिकाणी सर्व्हिसेसमध्ये काउंट होईल. 94C 10% आपण या ठिकाणी घेणार आहे. इथे बघा त्या ठिकाणी आपण 5,000 रुपये TDS या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट सर्व्हिसेसवरती या ठिकाणी घेणार आहे. जसं आपण 3,000 रुपये त्या ठिकाणी 30,000वरती घेतला होता तसं 5,000 रुपयावरती घेणार आहे. पुढे काय सांगितलं आहे मेक अ पेमेंट टू मिस्टर पटेल अँड एजन्सी आणि टॅक्स पेमेंट TDS थ्रू बँक. म्हणजे त्या ठिकाणी सेम कन्सेप्टमध्ये इथे पण काय केलं आहे की जे काही पेमेंट आहे ते पेड केलेलं आहे. आपण पुन्हा एकदा त्या ठिकाणी पेमेंट घेणार आहे. 5,000 रुपये त्या ठिकाणी पेमेंट कंप्लीट करून घेणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी पहिले TDSची अमाऊंट त्या ठिकाणी बँक थ्रू कंप्लीट करून घेणार आहे. त्यानंतर मेक द पेमेंट द मिस्टर पटेल एजन्सी. त्या ठिकाणी आपल्याला पटेल एजन्सीचं पण पेमेंट त्या ठिकाणी करायचं आहे. मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं तशाच प्रकारे या ठिकाणी 54,000 पेमेंट या ठिकाणी आपण पटेल एजन्सीचंही त्या ठिकाणी करणार आहे. तुम्ही पाहू शकता डेबुकमध्ये अशा प्रकारे आपण एंट्रीज या ठिकाणी केल्या. दोन्ही एंट्री त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आपल्या 2 एंट्रीज होत्या, त्याच्या टोटल आपण 6 एंट्रीज या ठिकाणी केल्यात. त्यानंतर बॅलन्स शीटमध्ये तुम्ही जर आले तर अशा प्रकारे तुमचं बॅलन्स शीट या ठिकाणी टॅली होणं गरजेचं आहे. जे की कॅपिटल तुमचं 6 लाख रुपये दिसतंय. ठीक आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी तुमचं ड्युटीज अँड टॅक्सेस या ठिकाणी असेल. हे सर्व त्या ठिकाणी तुमचं या ठिकाणी दिसणं गरजेचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुमचा IT करिअर TDS विथ GST हा प्रॉब्लेम या ठिकाणी टॅली होतो. धन्यवाद.